जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर 1 ठरलेले आपले युट्यूब चॅनल टिक्कर मराठी या चॅनलवर मी शुभांगी सुकरे आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे। तर सर्वांना गुड आफ्टरनून। जिल्हा विशेष प्रश्नांची सिरीज आपण पुन्हा एकदा चालू केलेली आहे। तर आजचा जिल्हा आहे आपला पुणे जिल्हा। पुणे शहर पोलीस शिपाई भरती या एक्झाम मध्ये मराठी व्याकरणाचे जे काही प्रश्न विचारले होते हे सगळे प्रश्न आज आपण विश्लेषणासहित बघणार आहोत। तर लेक्चर चालू करण्याच्या आधी ही जी काही लेक्चरची लिंक आहे तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायची आहे। जे तुमचे मित्र तुम्हाला दिसत नाहीयेत तर त्यांच्यापर्यंत लिंक शेअर करा। जिथे डिस्कशन ग्रुप असेल तुमचा तिथे आपण लेक्चरची लिंक जर शेअर केली तर आपल्यासारखाच तुमच्या मित्रांनाही फायदा होईल। ठीक आहे। आणि सेशन आवडत असेल सेशनला लाईक करायचे। पहिल्यांदाच या युट्यूब चॅनलवर आला असाल तर सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून याच्या पुढे येणारे जे काही लेक्चर्स आहेत ते एकही लेक्चर तुमचं मिस होणार नाही। आजचा जिल्हा आहे आपला पुणे शहर, लिहूया आपण खाली। ठीक आहे, पुणे शहर पोलीस शिपाई भरती। ठीक आहे, चला पहिला प्रश्न बघण्याच्या आधी 200+ विद्यार्थी मित्रांचा आपला पहिल्याच वर्षाचा पहिलाच रिझल्ट आहे। येणारा रिझल्ट आपला याच्यापेक्षा डबल टिबल पटीने जास्त असेल यात तीळ मात्र ही शंका नाही। मग त्यात तुमच्या नावाचा उल्लेख असायला हवा की नाही याचा तुम्ही विचार करा। जर वाटत असेल की हो माझं नावही याच्यात यायला हवं तर प्रामाणिकपणे जिद्दीने अभ्यास करा। काही मार्गदर्शन लागलं बिनधास्त विचारा। पहिला प्रश्न घ्या आपला, पुढे दिलेल्या शब्दांपैकी कोणता शब्द इंग्रजी भाषेतून आला आहे? इंग्रजी भाषेतून मराठीत घेतलेला शब्द पिस्तूल, जहाज, इस्त्री आणि पार्सल कोणता शब्द इंग्रजीतून मराठीत घेतलाय? तुम्हाला ट्रिक सांगितली होती, जे मराठीतले शब्द आपण इंग्रजी स्पेलिंग मध्ये लिहितो ते शब्द सगळ्यात तोंडपाठ झालेले आहेत तुमचे। कुठलाही शब्द बघितल्यावर तुम्हाला कळतं की कुठल्या शब्दाचा आपण लिहिताना इंग्लिश स्पेलिंग मध्ये तो शब्द लिहितो। कोणता शब्द आहे आता? इंग्रजी पार्सल हा शब्द इंग्रजीतून मराठीत घेण्यात आलेला आहे। पर्याय 4 योग्य। लेक्चर रेकॉर्डिंग आहे, प्रीमियर आहे, याचा अर्थ असा नाही की आपण चॅटिंग करायचे नाही, उत्तर द्यायचं नाही किंवा लेक्चरच करायचं नाही। तुमचाच फायदा याच्यामध्ये आहे म्हणून रेकॉर्डिंग लेक्चर आपण अपलोड करतोय। कारण याच्यामध्ये डिस्कशन नको, पीवायक्यू अतिशय महत्वाची कन्सेप्ट आहे। येणाऱ्या परीक्षेसाठी जर कमी वेळ राहिला असेल तर त्या कमी वेळामध्ये तुम्ही पीवायक्यूचा अभ्यास केला तर 30-40% अभ्यास तुमचा ह्याच्यामध्येच होतो। मग तिथं तुम्हाला गोंधळ नको, तिथं डिस्टर्बन्स नको म्हणून आपण काय केलेलं आहे की रेकॉर्डिंग लेक्चर अपलोड करतोय। घ्या प्रश्न, लोखंडाचे चणे खाणे टॉपिक बघू शकता तुम्ही, वाक्प्रचार आणि वाक्प्रचाराचा अर्थ या टॉपिक वरचा हा प्रश्न आहे। ठीक आहे, आणि हा जो प्रश्न होता हा प्रश्न आहे आपला शब्दसिद्धी या टॉपिक वरचा। सगळे टॉपिक आपण सांगत आहोत की कुठल्या टॉपिक वर किती प्रश्न येतात, याच्यावर एकच प्रश्न येतो, जास्त नाही। ठीक आहे, लोखंडाचे चणे खाणे शब्दसंग्रह, वाक्प्रचार, म्हणी, समानार्थी, विरुद्धार्थी असतात म्हणजे असतातच प्रत्येक पेपर मध्ये। ठीक आहे, भरपूर परिश्रम करणे, उद्योगधंदा करणे, भरपूर खाद्य खाणे की यापैकी नाही, कुठला पर्याय योग्य असेल? लोखंडाचे चणे खाणे म्हणजेच काय तर खूप कष्ट करणे। तुमचे आई वडील जे करतायत सध्याच्या काळामध्ये, तुमची महिन्याचे 1000 रुपये फी भरता यावी ग्राउंडची, किंवा लायब्ररीचे 400 रुपये महिन्याचे भरता यावे, किंवा कुठे क्लासेस लावले असेल आमच्या सारख्या ठिकाणी टिक्कर मराठीकडे पूर्ण क्लास लावला असेल तर कमीत पैसे लागतात, फक्त 2500 लागतात एका बॅच साठी, पण त्याच्यामध्ये सगळे विषय असतात। तर हे जे काही पैसे जमा करण्यासाठी तुमचे आई वडील काय करतायत, लोखंडाचे चणे खातात फक्त आणि फक्त तुमच्यासाठी, फक्त तुमचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी। मग ते स्वप्न धुळीला मिळवायचंय, आई वडिलांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आणायचे की दुःखाश्रू आणायचे हे दोनही तुमच्यावर डिपेंड आहे। ठीक आहे, खूप कष्ट घेतायत, या कष्टाची जाणीव जर तुम्हाला एका कोपऱ्यात कुठेतरी मनात असेल ना, नक्की तुमचं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। लोखंडाचे चणे खाणे म्हणजेच काय तर भरपूर परिश्रम करणे। पर्याय कुठला योग्य आला? पर्याय पहिला योग्य। पुढचा प्रश्न, बावळी मुद्रा देवळी निद्रा याचा अर्थ कोणता? बावळी मुद्रा देवळी निद्रा, बावळी मुद्रा घेऊन देवळात निजणारा, शहाणपणाचे सोंग आणणारा मूर्ख, निरपराध माणसाला शिक्षा करणे, दिसण्यात बावळा पण व्यवहारात मात्र चतुर।
बावळी मुद्रा, देवळी निद्रा. खूप वेळा PYQ मध्ये खूप वेळा विचारलेला आहे आणि अतिसंभाव्यमध्ये आपण सुद्धा खूप वेळा घेतलेला आहे. काय असेल? दिसण्यामध्ये अगदी सर्वसामान्य माणूस, व्हाईट टोपी, व्हाईट कुर्ता, व्हाईट पायजामा घातलेला माणूस आहे. जसं काय वाटतंय आपला कोणीतरी आमदार खासदारच होणार आहे, पुढच्या वर्षी इलेक्शनला उभा राहणार आहे. एकदम सर्वसामान्य माणूस आहे, वाटणार पण नाही याच्याकडे बघून, पण तो अगदी हुशार बुद्धिमान असतो. दिसण्यात बावळा, व्यवहारात मात्र चतुर. पर्याय 4 योग्य. बावळी मुद्रा, देवळी निद्रा. नेक्स्ट क्वेश्चन. अक्षरे हे आपल्या ध्वनींच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत, म्हणून अक्षरांना मूलध्वनी असं म्हणतात. तर बघा, अक्षर हे आपल्या ध्वनींच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत, हे पहिलं वाक्य झालं. आणि अक्षरांना मूलध्वनी म्हणतात, हे दुसरं वाक्य झालं. तर कुठलं वाक्य बरोबर, कुठलं चूक, हे आपल्याला ओळखायला सांगितलंय. संपूर्ण विधान बरोबर आहे, विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे, संपूर्ण विधान चूक आहे की विधानाचा पूर्वार्ध चूक आहे. कुठला पर्याय योग्य असेल? कुठला पर्याय योग्य? अक्षरे काय आहेत बरं? अक्षर म्हणजे काय? व्यंजनामध्ये स्वर मिसळलं तर ते अक्षर बनतं, किंवा स्वर हे पूर्ण उच्चारित अक्षर असतं. तर अक्षर म्हणजे काय? कोण सांगेल? अक्षर म्हणजे मूलध्वनी. तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण म्हणतो. मग वर्णाच्या नंतर स्टेज येते ती म्हणजे स्वर आणि व्यंजन. मग व्यंजनानंतर येतं ते म्हणजे व्यंजन स्वर मिसळल्यावर अक्षर. डायरेक्ट अक्षरांना मूलध्वनी म्हटलंय का आपण? नाही. मग बरोबर काय आहे? तर अक्षर हे आपले जे आवाज आहेत, ध्वनी आहेत किंवा आवाजाच्या खुणा आहेत, त्यांना अक्षर म्हणतात, हे बरोबर आहे. पण अक्षरांना मूलध्वनी म्हणतात का? नाही. मूलध्वनी म्हणजे आपण जे उच्चारतो ते सगळं, ते वर्णांमध्ये काउंट होतं. ठीक आहे. डायरेक्ट ते अक्षर होतात का? ते सगळे वर्णांमध्ये येतात, कारण ते शब्द असतात, ते वाक्य असतं, शब्दांपासून वाक्य बनतं. त्यामुळे फक्त पूर्वार्ध बरोबर आहे. आणि मित्रांनो, असे जे कन्फ्युज करणारे प्रश्न आहेत ना, ते टिक्कर मराठीवरच, मला तरी आशा आहे, मला तरी असं वाटतंय की टिक्कर मराठीवरच अगदी फोडून फाडून त्याचा एकदम पोस्टमॉर्टम करून तुम्हाला सांगितलं जातं. पटत असेल लाईक करा, नसेल पटत तरी लाईक करा आणि मला सांगा की मॅडम खरं आहे की खोटं आहे हे. ठीक आहे. फरक तुम्हाला कळाला? मूलध्वनी म्हणतायत की काय म्हणतायत अक्षरांना? मूलध्वनी आधी येतात, मूलध्वनी आधी येतात, त्याच्यानंतर त्याच्यात वर्ण, मग वर्णांचं डिवायडेशन, वर्णांमध्ये गट पडले जातात. म्हणून फक्त विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे. उत्तर कुठलं बरोबर आपलं? मग पर्याय 2 योग्य. पुढीलपैकी कोणती व्यंजने शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारी आहेत? शेवटी स्वतंत्र उभा दंड सांगितलाय, मध्यभागी उभा दंड सांगितलेला नाहीये, शेवटी वर्णाला, दंडाला जोडलेला वर्ण सांगितलेला नाही. त्यामुळे प्रश्न काय विचारलाय तो व्यवस्थित बघा. फक्त 1 व 2, फक्त 3 व 4, वरील पैकी सर्व, वरील पैकी एकही नाही. काय? पुढील पैकी कोणती व्यंजने शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारी आहेत? स्वतंत्र उभा दंड, स्वतंत्र सांगितले म्हणजे जोडलेला आपल्याला नकोय. बघा बरं, इथं काय आहे? हे 2 जे आहेत ना, हे आहेत मध्यभागी उभा दंड. मध्ये दंड दिसतोय दोन्ही याला, मध्ये दंड आहे आणि साईडनी वाक्य आहे. ठीक आहे. मध्यभागी उभा दंड आहे. मग उत्तर कुठलं बरोबर? बघा, स्वतंत्र दंड आहे, त म्हणजे जोडलेला नाहीये, थ जोडलेला नाहीये, शेवटी दंड आहे. पण फरक लक्षात घ्या, शेवटी दंड आहे, इथं जोडलेला आहे आणि इथं सेपरेट आहे. मग उत्तर कुठलं बरोबर? फक्त 3 व 4, पर्याय 2 योग्य. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी स्पेशल पोलीस भरतीसाठी लक्ष बॅच आपली चालू आहे, बॅच क्रमांक 8. ठीक आहे. तर या बॅचची फी आहे 2500. सगळे विषय याच्यामध्ये तुम्हाला भेटतील, लाईव्ह स्वरूपात शिकवत आहोत, लेक्चर चालू आहेत, ऍडमिशन चालू आहे. ज्यांना घ्यायची बॅच, काही ऑफर चालू आहे का हे विचारा, ऑफिस नंबरवर कॉल करा, ऍडमिशन घेऊन टाका, फायद्याचा आहे. पुढचा प्रश्न, यशोधन, तपोबल, मनोरंजन, नभोमंडळ ही कोणत्या संधीची उदाहरणे आहेत? गुणादेश संधी, विसर्गलोप संधी,
विसर्ग उकार संधी आणि यणादेश संधी. यशोधन, तपोबल, मनोरंजन, नभोमंडल. इथं काय दिसतं रे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी? प्रत्येक ठिकाणी काना एक मात्रा दिसतोय म्हणजे आहे हा ओ. मग ओ कशापासून तयार झाला? अ अधिक उ. मग अ अधिक उ. उ कोणाचा तयार झाला? तर विसर्गाचा झाला. बघा, यशोधन, यश विसर्ग अधिक धन. विसर्गाच्या आधी अ, विसर्गाच्या पुढे तथ द ध मृदू वर्ण आहे. नियम आहे बरं आपला. म्हणून विसर्गाचा उ तयार होतो. हा उ या अ मध्ये मिसळतो आणि ओ तयार होतो. ओ म्हणजे आपला काना मात्रा आहे का? प्रत्येक ठिकाणी आहे. म्हणजे ही संधी आहे आपली विसर्ग उकार संधी. नियम कळाला? सगळे शब्द तसेच आहेत. तप विसर्ग अधिक बल, मन विसर्ग अधिक रंजन, नभ विसर्ग अधिक मंडळ. प फ ब भ म मृदू आहे. यर यर मन विसर्ग अधिक रंजन. यरलव अर्धस्वर मृदू आहेत. उष्मे कठोर आहेत. प फ ब मृदू आहे. तथ द ध मृदू आहे. ठीक आहे. विसर्ग उकार संधी. पर्याय कुठला योग्य आला? पर्याय 3 योग्य. पुढील विधाने वाचून वाक्यात अधोरेखित नामाचा प्रकार ओळखायचा आहे. हिराने सर्व कामे पूर्ण केली. हिराने शब्दाला अधोरेखित. सर्व देशमुखांना निरोप सांगा. देशमुख शब्दाला अधोरेखित. आनंद कामावर रुजू झाला. आनंद शब्दाला अधोरेखित. आता आपल्याला ओळखायचं की वाक्यामध्ये कुठल्या अर्थाचं काम केले. मूळ अर्थ, मूळ नामाचा प्रकार नाही सांगितलाय. प्रश्नामध्ये कुठे मूळ शब्द दिसतोय का? दिसत नाही. म्हणजे आपल्याला या वाक्यांमध्ये या शब्दाने कोणत्या अर्थाचं काम केले तो नामाचा प्रकार ओळखायचा आहे. हिरा काय आहे रे? मुलाचं नाव आहे. आनंद काय आहे? मुलाचं नाव आहे. ठीक आहे. तसं बघायला गेलं तर सामान्य नाम आहेत. आनंद भाववाचक नाम आहे. हिरा कोणता हिरा आहे ते सांगितलेलं नाहीये. आनंद भाववाचक नाम आहे मूळ. पण वाक्यात मुलांच्या नावांचं काम केलंय म्हणजे हे दोन्ही विशेष नाम झाले. दोन्ही विशेष नाम कोणत्या याच्यामध्ये आहे बघा बरं? विशेष नाम भाववाचक नाम आहे. विशेष नाम हे तर चूक. विशेष नाम म्हणजे पर्याय कुठला राहिला आपला? पहिला आणि चौथा. मग देशमुख काय आहे रे? सर्व देशमुखांना म्हणजे ग्रुप गट समूहाचा बोध होतो. देशमुख झालं सामान्य नाम. मध्ये सामान्य नाम कुठे आहे? इथे विशेष नाम आहे म्हणून हे चूक. पर्याय कुठला बरोबर? इलिमिनेट करायला जर शिकलं तर लवकरात लवकर उत्तर निघतं आणि आपला टाइम वाचतो. पेपर सोडवताना लक्षात घ्या ही एक गोष्ट. पर्याय कुठला योग्य आला मग? पर्याय पहिला योग्य. पुढे खालीलपैकी तिन्ही लिंगी आढळणारा शब्द कोणता? असा शब्द कोणता की तो शब्द तो, ती, ते या तिन्ही लिंगामध्ये आढळतो? तो म्हणजे पुल्लिंगी, ती म्हणजे स्त्रीलिंगी, ते म्हणजे नपुंसकलिंगी. असा कोणता शब्द आहे तिन्ही लिंगांमध्ये आढळतो? बाघ, हरिण, वेट, पोर. ती पोर कुठे चाललीये? किंवा ते पोर तिथे काय करतोय? तो पोर तिकडे काय करतोय? या पद्धतीने पोर हा शब्द आपला तिन्ही लिंगांमध्ये आढळतो. बाग शब्द दोनच लिंगांमध्ये आढळतो. तो बाग आंब्याचा बाग असेल तर तो बाग, फुलांचा बाग असेल तर ती फुलांची बाग म्हणतो आपण. कळतंय? सेशन आवडत असेल सेशनला प्रत्येकाने लाईक करायचे. प्रत्येकाने. ठीक आहे. नेक्स्ट. खालीलपैकी कोणत्या विभक्तीत दोन्ही वचनात प्रत्यय नाही? अशी कोणती विभक्ती आहे की एक वचन असो अनेक वचन असो प्रत्यय नसतो? संशोधन, संबोधन आहे इथे. संशोधन नाही विभक्तीचं नाव. इथं फक्त अनेक वचनामध्ये नो प्रत्यय असतो. एक वचनी प्रत्यय नसतो आणि अनेक वचनाला नो प्रत्यय असतो. प्रथमा प्रत्यय रहित आहे. द्वितीया एक वचनामध्ये सलाते, अनेक वचनामध्ये सलानाते. सप्तमी दोन्ही वचनामध्ये त, ई, आ. मग अशी कोणती विभक्ती ठरली जिथे कोणताच प्रत्यय नाहीये? एक वचन अनेक वचन प्रथम विभक्ती ठरली. मग पर्याय कुठला योग्य आला? पर्याय 2 योग्य. चुकीचा पर्याय निवडा. चुकीचा पर्याय निवडायचा आपल्याला. सर्वनाम या टॉपिक वरचा प्रश्न आहे. सर्वनामामध्ये आपल्याला विचारलंय की ज्या शब्दांना अधोरेखित केलेला आहे त्याचा चुकीचा प्रकार सांगितलेला पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. आपण घरी जाऊ. आपण काय आहे? तृतीय पुरुषवाचक सांगितलं. इथंच उत्तर निघालं आपलं. आपण घरी जाऊ म्हणजे सगळ्यांमध्ये स्वतःचा बोध होतो म्हणजे हे झालं आपलं प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. काय? प्रथम पुरुषवाचक. पण इथं दिलंय तृतीय पुरुषवाचक म्हणजे ते.
तृतीय म्हणजे जो व्यक्ती आपल्या समोर नाहीये त्याच्याबद्दल आपण समोरच्याशी बोलतोय, मग ते वापरणार ना. पण इथं आपण दिलंय, इथंच उत्तर निघालं आपलं. ही चलाख मुलगी आहे, दर्शक हा ही हे या, जो जी जे ज्या संबंधी, आणि कोण ही गर्दी म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी शब्द न येता नक्की कोणत्या नामाऐवजी वापरलं हे निश्चित कळत नाही, म्हणून सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. मग उत्तर कुठला आपला? पर्याय पहिला चुकीची जोडी आहे. का? कारण आपण हे इथे प्रथम पुरुषवाचक म्हणून वापरलेलं आहे. समजतंय? शेअर करायचे सेशन तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत ज्यांनी शेअर केलेलं नाहीये. ठीक आहे, घ्या. प्रथम हे कोणते विशेषण आहे? प्रथम, द्वितीय, तृतीय किंवा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा? क्रम कळतोय आपल्याला, म्हणून उत्तर कुठलं बरोबर? क्रमवाचक संख्या विशेषण, पर्याय 3 योग्य. सोपा प्रश्न एकदम. खालील वाक्यातील कर्म क्रियापद ओळखा. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द त्याला आपण म्हणतो क्रियापद, आणि सकर्मक म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी ज्या वाक्यात कर्माची गरज लागते, म्हणजे वाक्यातून कर्म काढून टाकलं तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, अशा वाक्यातील क्रियापदाला सकर्मक क्रियापद आपण म्हणतो. मग असं कोणतं वाक्य आहे की त्या वाक्यातले जर कर्म आपण काढून टाकलं तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही? रमेश दूध पितो, तो मूर्ख आहे. रघु खूप झोपला आणि ती हळू चालते. कर्म कुठे दिसते तुम्हाला? आधी सांगा कुठल्या वाक्यामध्ये कर्म आहे? चालणारी कोण? ती. झोपणारा कोण? रघु. या वाक्यांमध्ये कर्मच नाहीये, म्हणजे वाक्य अकर्मक आहेत. उरले 3 आणि 4. तो मूर्ख आहे आणि रमेश दूध पितो. पिणारा कोण? रमेश. पिले ते काय? दूध. कर्म आहे वाक्यात. रमेश पितो काय? चहा पितो, पाणी पितो, का दुसरं काय पितो? कर्म वाक्यातून काढून टाकल्यावर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, म्हणून या कर्माला म्हणणार आपण सकर्मक, सॉरी या वाक्यालाच म्हणणार सकर्मक क्रियापद. पर्याय 4 योग्य. शिकवणं कसं वाटते मला जरा कमेंट बॉक्स मध्ये सांगितलं तर बरं होईल. ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये, कारण या कमेंट नंतर दिसत नाही. ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायची कमेंट तुम्ही. ठीक आहे. जोंधळ्याला चांदणे लखडून जाते या विधानाची शब्दशक्ती ओळखा. आता लक्षण शब्दशक्ती आहे हे तर क्लिअर आहे, म्हणजेच काय? डायरेक्टच वेगळा अर्थ घेतलाय. जोंधळ्याला चांदणं लखडून जातं का? शक्य आहे का हे? लटकतं का जोंधळ्याला चांदणं? शक्य नाही, म्हणून लक्षण शब्दशक्ती किंवा लक्षण ठीक नाहीये. पण त्याच्यात पण प्रकार आहे. सारोपा, आरोप केल्याचा बोध होतोय का? साध्य वसाना, उपादान आणि लक्षण लक्षणा. शक्यतो उपप्रकारांवर प्रश्न विचारला जात नाही, पण काही काही पेपर मध्ये विचारला जातो. शक्यतो नाही विचारला जात, 1% विचारला जातो फक्त, असं म्हटलं तरी चालेल. कुठलं उत्तर बरोबर येईल मग आपलं? सारोपा म्हणजे आरोप केल्याचा बोध होतो. साध्यवसाना गौणी लक्षणा म्हणजेच काय तर लोप पावणे किंवा नाहीस होणं असं सांगितलं. मग इथं तसं आहे का? इथं तसं नाही. ठीक आहे, मग उत्तर कुठलं बरोबर आलं आपलं? जोंधळ्याला चांदणे लखडून जाते, तर उत्तर कुठलं बरोबर आहे? जे तुम्ही नाही म्हटले तेच बरोबर आहे. साध्य वसाना गौणी लक्षणा म्हणजे मुख्यार्थावर जो आरोप करायचा आहे तोच लपवला जातो याच्यामध्ये. ठीक आहे, साध्य वसाना गौणी लक्षणा. पर्याय कुठला योग्य? पर्याय 2 योग्य. पुढचा प्रश्न बघायच्या आधी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती म्हणजेच दारूबंदी पोलीस या एक्झामचे नोटिफिकेशन कधीही येऊ शकतं. तर यासाठी आपल्याकडे बॅच आहे. बॅचची फी आहे 1499. ज्यांना ज्यांना ही बॅच घ्यायची लाईव्ह स्वरूपात उपलब्ध होईल, ऑफिस नंबरवर कॉल करा. काही प्रॉब्लेम असेल, काही विचारायचं असेल अजून तर. नेक्स्ट, ऐवजी या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा. याच्या बदली तो, त्याच्या बदली हा, याच्या ऐवजी तो. आय थिंक आपण काल परवा एक जिल्हा घेतला त्याच्यात बघितलं, मला वाटतं अमरावती ग्रामीण मध्ये हा प्रश्न आलाय. म्हणजे एकाच वर्षी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरून फिरून तेच प्रश्न विचारले जातात, हे इथं सिद्ध होत आहे. तुलना केली आहे का? विरोध दाखवलाय का? कैवल्य आहे का की विनिमय आहे? ऐवजी काय करतं? तुलना करतं की विनिमय करतं? 2 दिवसापूर्वी मी समजावून सांगितलंय. ऐवजी काय करतं?
बद्दल, ऐवजी, जागी, बदली, विनिमय, विनिमय म्हणजे याच्या ऐवजी ते, त्याच्या ऐवजी हा. पर्याय 4 योग्य. मी वेळेत गेलो म्हणून तो मला भेटला, म्हणून हे काय आहे? अविकारी शब्द, परिणाम बोधक, न्यूनत्व बोधक, विकल्प बोधक, समुच्चय बोधक. मी वेळेत गेलो याचा परिणाम काय झालाय रे? तो मला भेटला. परिणाम बोधक आहे. आणि याने जोडलेलं वाक्य काय असतं रे? संयुक्त वाक्य असतं. का? कारण हा कोणाचा प्रकार आहे? प्रधानत्व सूचकचा प्रकार आहे. आणि प्रधानत्व सूचकने जोडलेलं वाक्य आपलं असतं संयुक्त वाक्य. कळालं? पर्याय कुठला योग्य? सगळं डिटेलमध्ये स्पष्टीकरण तुम्हाला भेटतंय आणि भेटत राहील. त्यामुळे कुठेही इकडं तिकडं भटकू नका. एकाच चॅनलवर सगळं भेटतंय ना, गप खायचं. याच्या ताटातलं थोडं, त्याच्या ताटातलं थोडं, नंतर ओव्हरलोड होतो आणि थोडं का म्हणतात त्याच्यामध्ये आपण काहीही मिक्स केलेलं असतं. काहीही, जे पाहिजे, जे नाही पाहिजे, जे आपलं उगाच डोकं भरकटवतं, अशा सगळ्या गोष्टी मिक्स झालेल्या असतात अशा वेळी. मग ते खूपच डेंजर अपचन होतं. त्यामुळे सांगते मी, व्यवस्थित एकाच ठिकाणी अभ्यास करा. बाकी ठिकाणी जा, जे महत्वाचे तेवढंच घ्या. ठीक आहे? बाकी आता तुम्ही लहान नाहीये काही गोष्टी सांगायला. भाऊला थोडेफार लागले आहे, बाकी सर्व खुशाल. बघा, उभयान्वय अव्ययावरच एकाखाली एक 2 प्रश्न आलेले आहेत. बाकी हा शब्द कशामध्ये येतो? समुच्चय म्हणजेच आणि व अन आणखी शिवाय आहे का? नाही. विकल्प किंवा वा अगर अथवा, नाही तर की आहे का? नाही. न्यूनत्व, पण, परी, परंतु, बाकी बाकी आहे. आणि परिणाम बोधक म्हणजे म्हणून की यासारखे शब्द. काय आहे इथे? सर्व खुशाल, समाधानकारक गोष्टीवर काय विरजण पडलंय? कमीतपणा काय आहे? तर भाऊला लागलंय. म्हणजे काय कळतं इथं आपल्याला? न्यूनत्व कळतंय. पर्याय कुठला योग्य? पर्याय 3 योग्य. पावसाने सर्वांना झोडपले हे वाक्य दिले आपल्याला. प्रयोग वाक्याचा ओळखायचा आहे. अकर्मक कर्तरी प्रयोग, सकर्मक कर्तरी प्रयोग, अकर्मक भावे, सकर्मक भावे. म्हणजे कर्तरी आहे का भावे आहे? ओळखा बरं. झोडपणारा कोण? पाऊस. पाऊस मूळ शब्द होता. पाऊस आहे आपला कर्ता. झोडपले ते कुणाला? सर्वांना. सर्व मूळ शब्द होतं. सर्व झालं आपलं कर्म. कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय आहे आणि वाक्य भूतकाळी आहे. म्हणजे कुठला प्रयोग आपला? कुठला प्रयोग रे? वाक्यात कर्म आहे म्हणून सकर्मक. मग कर्तरी की भावे? कर्ता कर्म दोघांनाही प्रत्यय म्हणजे भावे. पर्याय कुठला योग्य आला मग? पर्याय 4 योग्य. समजतंय ना? ट्रिक नुसार सांगते अगदी. बघा जमतंय का? खालील पैकी वाक्यातील प्रयोग ओळखा. सभेत पत्रके वाटली गेली. काल पण हाच प्रश्न होता आपल्या अमरावती ग्रामीण मध्ये. होता की नाही सांगा मला फक्त. जो कोणी कर्ता वाक्यात नाहीये, पण जो कोणी करता येईल, कर्त्याला काय असेल रे? कर्त्याला कडून प्रत्यय. विद्यार्थ्यांकडून सभेत पत्रके वाटली गेली. कर्त्याला कडून प्रत्यय. इंग्रजीतून मराठीत घेतलेला आहे. कोणता आहे आपला? कर्मणी. कर्मणी मध्ये कोणता? नवीन कर्मणी किंवा त्याला आपण म्हणतो कर्म कर्तरी प्रयोग. पर्याय कुठला योग्य आला? पर्याय पहिला योग्य. एकाखाली एक तुम्ही बघू शकता. प्रयोगावर पण एकाखाली एक 2 प्रश्न, उभयान्वय अव्ययावर पण एकाखाली एक 2 प्रश्न आहेत. त्यामुळे हे जे टॉपिक आहेत, जे PYQ मध्ये होतात, ते सगळे टॉपिक येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. आई सारखी आईच आपल्याला अलंकार ओळखायचा आहे. समसमान सारखेप्रमाणे जरी आपण उपमा अलंकारामध्ये शिकत असू तरी उपमेय आणि उपमान दोघं एकच आहेत, अन्य नाही, अशी आपली ट्रिक आहे. आईची तुलना दुसरी कशाशीही होऊ शकत नाही. आईची तुलना आई बरोबरच करावी लागते, कारण आईसारखं या जगात दुसरं कोणीच नाहीये. आहे की नाही सांगा कोणी? नव्याचे 9 दिवस असतात की माझी सासू एकदम आईसारखं प्रेम करते मला. नव्याचे 9 दिवस. माझी मावशी माझ्यावर खूप प्रेम करते, एकदम आईसारखी प्रेम करते. माझी बहीण म्हणजे जणू माझी दुसरी आईच आहे. पण शेवटी तिचं लग्न झालं, तिचा संसार तिला आला. आई जेवढं प्रेम करायची, निस्वार्थी प्रेम, तेवढं कोणीच नाही करू शकत. कुणीही नाही. आईची तुलना दुसरी कुणाशीच होऊ शकत नाही. अनन्वय, अन्य नाही, ही आपली ट्रिक आहे. मग उत्तर कुठलं बरोबर आपलं? कुठला अलंकार? अनन्वय अलंकार. पर्याय कुठला योग्य आला मग? उपमेयाची तुलना करत नाही असं नाही, होऊच शकत नाही. उपमेयाची तुलना दुसऱ्या कुणाशी. ठीक आहे, तर आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. घ्या. शिपायाकडून चोर पकडला गेला वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. याच्या आधीच याच
आताच बघितले 2 प्रश्न झाल्यावर सभेत पत्रके वाटली गेली. कर्त्याला काय आहे, जो करता येईल, त्याच्यात कर्ता नव्हता, याच्यात कर्ता आहे, एवढाच फरक आहे फक्त. ठीक आहे. कर्त्याला कडून प्रत्यय आहे म्हणून नवीन कर्मणी, यालाच दुसरं नाव आहे कर्म कर्तरी प्रयोग. ठीक आहे. उत्तर कुठलं बरोबर मग? पर्याय 3 योग्य. पुढे आता संपूर्ण विषयाची बॅच सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. लक्ष्य बॅच 2500 रुपये फी आहे. पण ज्यांना फक्त इंडिव्हिज्युअल कोर्सेस लावायचे आहेत एका विषयाचे, तर ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. मराठी व्याकरण या विषयाची बॅच जर तुम्हाला पाहिजे असेल तर बॅचची फी आहे 599. ज्यांना घ्यायचे त्यांनी ऑफिस नंबरवर कॉल करा. विधान अधिक स्पष्ट करण्यासाठी डॅश डॅश चिन्ह द्यावे. विराम चिन्ह या टॉपिक वरचा आपला प्रश्न आहे. विराम चिन्हावर सुद्धा एक प्रश्न फिक्स आहे आपला. मग ते अचूक विराम चिन्ह वापरलेलं अख्खं वाक्य आपल्याला ओळखायला येतं किंवा अशा पद्धतीने व्याख्या विचारतात. प्रश्न चिन्ह, विग्रह चिन्ह, उद्गार चिन्ह की अपसारण चिन्ह? प्रश्न चिन्ह, विग्रह, उद्गार, अपसारण. आता विग्रहाला याला काय म्हणतात माहितीये? विग्रह करण्यासाठी वापरतो बघा, सॉरी तो विसर्ग असतो. तो काय असतो? विग्रह करणे म्हणजे फोड करणे आणि विसर्ग म्हणजे विसर्ग चिन्ह म्हणजे आपला असतो हे 2 डॉट एकाखाली एक 2 पूर्ण विराम म्हणजे अपूर्ण विराम. तर काय आहे आपलं प्रश्न? विधान स्पष्ट करून सांगण्यासाठी कोणतं चिन्ह वापरतात? तर कुठलं उत्तर बरोबर येईल? तर अपसरण चिन्ह, त्यालाच म्हणतात डॅश चिन्ह, विधान स्पष्ट करण्यासाठी वापरतात. खालीलपैकी कोणती संधी ही स्वर संधी नाही असं विचारले? मनु अधिक अंतर मन्वंतर, उमा अधिक ईश उमाईश उमेश, सॉरी वाक अधिक ईश वागीश, मत अधिक ऐक्य मतैक्य. तर कोणती संधी स्वर संधी नाही असं आपल्याला विचारले. म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण कुठे स्वर नाहीये ते आपल्याला ओळखायचं आहे. कुठला पर्याय बरोबर येईल मग? दिसतंय तुम्हाला कुठे हलांत केले? ज्याला हलांत केलेलं असतं त्याच्यामध्ये स्वर मिक्स नसतो. बरोबर. मग वागीश व्यंजन संधी आहे. इथं सुद्धा तच्या नंतर अ आहे, इथं आ आहे, इथं उ, म्हणजे स्वर झाले, स्वर संधी आहे. मग कोणती नाहीये? पर्याय 3 मधली नाही. भद्रजन या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द विरुद्धार्थी आहे? भद्रजन म्हणजे काय? मग त्याच्या विरुद्धार्थी शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. सज्जन, दुर्जन, प्रेमीजन, विद्वज्जन. भद्रजनला विरुद्धार्थी शब्द कोणता? भद्रजन म्हणजेच सज्जन. मग सज्जनला विरुद्धार्थी शब्द दुर्जन आणि भद्रजनला मग कोण आला? मग दुर्जनच आला. पर्याय कुठला योग्य? पर्याय 2 योग्य. योग्य विधान ओळखा. आता उभयान्वय अव्यय विकारी असतात असं सांगितलंय. एकूण उभयान्वय अव्यय 8 आहेत व त्यांचे 2 गट पडतात असं सांगितलंय. उभयान्वय अव्ययांनी जर 2 शब्द जोडले गेले तर ते नेहमी एकाच जातीचे असतात. 2 शब्द, वाक्य नाही, फक्त शब्द. क्रिया विशेषणे सर्वनामे सुद्धा उभयान्वय अव्ययाचे काम करतात. बकड बरोबर, अक बरोबर, अब बरोबर, बड बरोबर. तर कोणतं विधान बरोबर आहे हे 4 पर्यायांमधून आपल्याला ओळखायचंय. कोणता पर्याय योग्य असेल? पर्याय पहिला योग्य. का बरं अ नाही दिलाय? कारण उभयान्वयी अव्यय कशी असतात? अव्यय म्हणजेच अविकारी ना, म्हणून पर्याय पहिला योग्य. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे की पुढील शब्दातील तद्भव शब्द ओळखा. म्हणजे या कोणता शब्द सिद्धी हा टॉपिक. पहिला प्रश्न आणि शेवटचा प्रश्न सुरुवात आणि शेवट या जिल्ह्याची शब्द सिद्धीनीच केलेली आहे. ठीक आहे. तद्भव शब्द ओळखायचा आपल्याला. जाल, गाव, एजंट आणि मंजूर. तर ग्राम पासून काय तयार झालाय? गाव तयार झालाय. मग पर्याय कुठला योग्य आला आपला? पर्याय 2 योग्य. ज्यांना फ्री PDF पाहिजेत, आठवड्यातून एक टेस्ट होते आपली ऑनलाईन टेस्ट, ती पाहिजे असेल
किंवा मॉक टेस्ट सोडवायचे असतील, फ्रीमध्ये क्वेश्चन आन्सर सोडवायचे असतील तर आपली ऍप आहे टिक्कर मराठी ऍप, प्ले स्टोअरला आहे, ऍप डाउनलोड करून घ्यायची आहे. पोलीस भरती आणि सरळ सेवा भरती या दोनही एक्झामसाठी ही ऍप तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. तर आजच्या पुरते एवढंच. उद्या कोणता जिल्हा घ्यायचा ते मला ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आणि माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटतेय हेही मला ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा. बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.